नहीं पडत बाबा सरका बाजूला बाबा तुम्ही बाजूला बाबा सरका बाजूला पुढे आणला हळू हां धन्यवाद घ्या तुम्ही या कोण यांचे घ्या पलटवायचं का? नाही चाल द्या लोक चाल द्या ना कसिया मॅडम ओ घ्या तर दिवस घ्या पलटा चला नगरसेवक आहेत ते 2-2, 4-4 महिने आम्हाला दिसत पण नाहीत आणि येत पण नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या रस्त्याने खराब असल्यामुळे इथे शाळेच्या बस येत नाहीत आणि जेव्हा आई मुलांना सोडायला घेऊन जाते तर आमच्या इथे अनेक महिलांचे ह्या वर्षी हात पाय कोणाचे मोडले आहेत, कुणी पडतायत, कोणाचे हात मोडले. सगळ्यात महत्त्वाची समस्या आमचे म्हातारे माणसं जर दवाखान्यात न्यायचं झालं तर रिक्षावाला आम्हाला औरंगाबादमधून कुठून आमच्या परिसरात येत नाही का तर हा रस्ता खराब आहे म्हणून. आज 10-15 वर्षापासून 30 ते 35 हजार लोकसंख्या राहते इथं आणि यांना एवढी भयानक रस्त्याची परिस्थिती हे तुम्ही तुमच्या डोळ्याने आता बघितली. हे काही म्हणजे सांगायच्या गोष्टी नाही आहेत, ह्या प्रत्यक्ष तुम्ही बघितलेल्या आहे आणि हे आम्ही सगळे आजमावतोय आणि तुम्हाला आम्ही कमीत कमी ह्या रस्त्यामुळे 50% लोकांच्या मनक्यात गॅप आलेले डॉक्टरचे सर्टिफिकेट पण देतो. म्हणून हा रस्ता आमचा सर्व कामं बाजूला ठेवून आमचा रस्ता आम्हाला करून दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. नाही तर याच्यानंतर तर आम्हाला रस्त्यावर येऊन बसावं लागेल येण्यासाठी. मिसाळ वैजंता, मी मुख्याध्यापिका आहे तर प्रतिभाताई पाटील शाळेत. आज आम्ही या चिखलातून चालण्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून वयोवृद्ध जे नागरिक आहेत, महिला आणि टू व्हीलर रेस अशा प्रकारचे हे कार्यक्रम घेतलेत आणि हे कार्यक्रम घेतल्यानंतर पारितोषिक म्हणून ज्यांच्या मणक्यांमध्ये गॅप पडलेत, ज्यांना पाठीचे त्रास आहेत अशांना पाठीचे बेल्ट, मानेचे बेल्ट या ठिकाणी आम्ही वितरित केले.